विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. या दत्तगुरूंमध्येच ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तिन्ही देवांचा वास आहे. सृष्टीच्या निर्माणाची धुरा ब्रह्मदेव सांभाळतात. सृष्टीच्या पालन पोषण करण्याचे कार्य भगवान विष्णू तडीस नेतात. तर याचा लय करायची अत्यंत महत्वाची जबाबदारी भगवान भोलेनाथ पेलवतात. याचसोबत हे तिन्ही देव त्रिगुणांचे देखील प्रतिनिधित्व करतात. स्वतः ब्रह्मदेव रजोगुण, भगवान शिव तमोगुण आणि भगवान विष्णू सत्वगुण यांचे प्रतिनिधित्व करतात. या तिन्ही देवांचे निर्माते परब्रह्म परमात्मा, जे या तिन्ही गुणांचे अधिपत्य करतात, तेच परमात्मा सद्गुरु रूपात येऊन मनुष्यातील तमोगुण आणि रजोगुणांचे दमन करून सत्वगुणाची जोपासना करतात. म्हणूनच मनुष्याला त्रिगुणांवर विजय मिळवण्यासाठी सद्गुरूंना शरण गेले पाहिजे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. या परमात्मा स्वरूप सद्गुरूंचे मूळ उगमस्थान म्हणजे आदि गुरु भगवान श्री दत्तात्रय, ज्यांच्यापासूनच गुरु परंपरेचा उगम झाला. याच दत्तगुरूंचा अवतार दिन दत्त जयंती म्हणून ओळखला जातो. आपल्या स्वस्वरूप संप्रदायाच्या मराठवाडा उपपीठ परभणी येथील माऊली माहेर या पावनस्थळी हा जन्मोत्सव दरवर्षी अतिशय जल्लोषात साजराही केला जातो. याही वर्षी 26 डिसेंबर 2023 रोजी दत्त जयंती वारी उत्सव सोहळा या उपपीठावर अत्यंत भक्तिभावाने पवित्र वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्राच्याच नव्हे तर इतर राज्यांतूनही हजारोंच्या संख्येत भाविक भक्त या सोहळ्यासाठी परभणी येथे एकत्रित आले होते. जणू काही एखाद्या भव्य दिव्य जत्रेचं स्वरूपच या ठिकाणी निदर्शनास येत होते. सकाळपासूनच विविध कार्यक्रम सुरू झाले होते. काकड आरतीने या मंगलमय सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर नाम सप्ताह सोहळा, भगवान दत्तगुरूंचे षोडशोपचारे होणारे अभिषेक आणि महापूजन सारे काही अगदी साग्र संगीत सुरू होते. सोबतच श्री महामृत्युंजय सप्त चिरंजीवी याग देखील संपन्न झाला. तर दुसरीकडे सर्व भाविक आपल्या गुरुमाऊलींचे व दत्तगुरूंचे मनोभावे दर्शन घेण्यात तल्लीन झाले होते. कडाक्याच्या थंडीने कुडकुडत भाविक आपल्या आईला प्रेमाने न्याहाळत होते. आई लेकरांच्या या प्रेमभावाचे आदान प्रदान होत असतानाच इतर कार्यक्रमही अगदी सुचारूपणे संपन्न होत होते. संध्याकाळ झाली ती परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या तुम्ही जगात दुसऱ्याला जगवा या ब्रीद वाक्याला साजेशा कार्यक्रमाने दत्त जयंती सोहळ्याच्या निमित्ताने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने निराधार होतकरू महिलांना शेवया व पापड बनवण्याच्या मशीनचे वाटप करण्यात आले. यातून त्यांना आपल्या उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात आले, जेणेकरून तेही कष्ट करून आपला उदरनिर्वाह करू शकतील आणि सोबतच या समाजात स्वतंत्र आणि मानाने वावरू शकतील. यावेळी सामाजिक आणि राजकीय स्तरातील अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्या प्रित्यर्थ उपस्थित होती. आता वेळ झाली ती उत्सवाच्या प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या श्री दत्त जन्म सोहळ्याची. संतपीठावर परमपूज्य स्वामीजींच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा सोहळा सुरू झाला. सुहासिनी भगिनींनी बाळ दत्तात्रयांना विधिवत पाळण्यात घातले आणि सुमधुर आवाजात पाळणा देखील गाण्यात आला. झोप झोप रे लढीवाळा, झोका देते तुला आई. झोप झोप रे लढीवाळा, झोका देते तुला आई. झोप झोप रे लढीवाळा, झोका देते तुला आई. सगळे भाविक आनंदाने भक्तिभावाने भारावून गेले होते.
संपूर्ण वातावरण मंगलमय होऊन सात्विक लहरींनी ओतप्रोत झाले होते. येथील पीठदेवता भगवान दत्तगुरू असल्याने उत्सवाच्या वेळी येथील दैवी शक्ती जणू काही द्विगुणित होऊन भाविकांवर कृपेचा वर्षाव करत होती, ती म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या स्वरूपात आपल्या लाडक्या स्वामीजींच्या माध्यमातून. यानंतर साऱ्यांनाच उत्सुकता लागली होती, ती म्हणजे परमपूज्य जगद्गुरू माऊलींच्या दैवी अमृततुल्य प्रवचनाची, ज्यांच्या केवळ प्रेमळ वाणीने श्रोतेजन मंत्रमुग्ध होतात, ज्यांच्या वाणीतून साक्षात माता सरस्वती भक्तांवर ज्ञानामृताचा शिडकाव करते. आपल्याला जर मोक्ष मिळवायचा असेल तर त्या विष्णूचं नाव घेतो आपण, राम म्हणतो. ज्या शंकरानं विष पाहिला, 10 सुरू झाल्याबरोबर त्यानं रामनाम सुरू केलं आणि त्या रामनामामुळे ते 10 शरीरातला जो होता तो शांत झाला. आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल तर शंकराचं नाव घेऊन मोक्ष नाही मिळणार, कारण तो तमोगुणाचं प्रतिनिधित्व करतो. ब्रह्मदेवाचं नाव घेऊन रजगुणाचं प्रतिनिधित्व करणारा तोही आपल्याला मोक्ष मिळवून देऊ शकत नाही. आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल तर जास्तीत जास्त सात्विकता मिळवा, म्हणजे सत्वगुणाची गरज आहे. म्हणून मी सांगितलं तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा. म्हणून हे रामनाम, म्हणून आपण गुरुनी दिलेलं जे नाम घेतो त्याचं कारणच आहे, कारण गुरु सुद्धा विष्णूच आहे. तो दयेचा सागर आहे. म्हणून गुरुनामानं आपण तरतो. ज्या मंत्राने वाल्या कोळी तरला, तो मंत्रमुखाने बोला. वाल्यानं कुणाचं नाव घेतलं? भगवान प्रभू रामचंद्राचं, म्हणजे भगवान विष्णूचं नाव घेतलं. गुरु तेच सांगतात की तुम्ही तेच नाव घ्या, आज जन्म नाही पुन्हा, ओम श्री गुरुदेव म्हणा. कारण ह्या नावामुळे आपल्यामध्ये सात्विकता येते. तपासून बघा आपल्याला सगळ्यांना, आपण कसे होतो. कोण होतास तू, अरे वेडा कसा वाया गेलास तू, अशी स्थिती आपली झाली होती. परंतु गुरुनामात आल्यामुळे, गुरु सहवासात आल्यामुळे आपल्यामध्ये जो अमूलाग्र बदल झालाय तो झालाय नामामुळे. तुम्ही लांबून काय घेता? नावच घेता ना, दुसरं काय घेता? कुठंही असा जगाच्या पाठीवर तर ते नाम तुमचं जे आहे ते ज्याच्या मजबूत आहे, श्वासावर आहे, त्याचा ऋणी रुक्मिणीकांत आहे. म्हणून नामस्मरण करायचं, कारण नामस्मरण आपल्यामध्ये सत्वगुण वाढवतो. आणि जेवढा तुमच्यामध्ये शबल आणि शुद्ध शबल सत्वगुण तुम्हाला काय करेल, मोह माया इकडे घेऊन जाईल. वाईट काही नाही आहे. लोकांवर प्रेम केलं पाहिजे, लोकांच्या मदतीला धावलं पाहिजे, लोकांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे, जगावर आबाळ मायेनं प्रेम केलं पाहिजे. हे सत्वगुणाचं लक्षण आहे. म्हणून ते तुम्हाला मी सांगितलं की सेवा करा, पण ती करत असताना स्वतःसाठी वेळ, वानप्रस्थीनं काय करायचं आहे, स्वतःसाठी सुद्धा वेळ ठेवायचा आहे. आणि मी कोण हे समजण्यासाठी शुद्ध सत्वगुणाकडे जायचं आहे. आपल्यामध्ये नुसता शबल नाही, मी काय करतो, नाणीला जातो, सेवा करतो. मी काय करतो, हिंदू संग्राम सैनिक म्हणून उभा राहतो, उन्हातानातून उभा राहतो, लोकांना दर्शनाची रांग लावतो, तिकडे महाप्रसाद सगळ्यांना मिळाला पाहिजे यासाठी मी मदत करतो. इथे अस्वच्छता असली पाहिजे, गुरुंना घाण आवडत नाही, अस्वच्छ आवडत नाही, म्हणून ते परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतो. मी पादुका दर्शन सोहळ्यासाठी पळतो, मी भक्त जोडतो, मी आरत्या करतो, मी संत संग करतो, मी सगळंच करतो, माझ्या गुरूंसाठी करतो. हा झाला शबल सत्वगुण. हा असल्याशिवाय शुद्धता येणार नाही. आता हे करत असताना आपल्याला फळाची अपेक्षा ठेवायची नाही. त्यावेळी शुद्ध सत्वगुण आपल्यामध्ये निर्माण होतो. मी काहीही केलेलं नाही, मी काही मेहरबानी केली नाही, मी माझं काम केलं. गुरूंसाठी झटणं,
गुरूंसाठी जगणं सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. तुझ्या कार्यासाठी हा माझा देह शेवटपर्यंत उपयोगी आला पाहिजे. अशा प्रकारे आपली वृत्ती ठेवायची आणि फळाची अपेक्षा ठेवायची नाही. जेव्हा मला कोणी नाही म्हणेल तेव्हाच देवा तुझी सेवा घडेल. त्याला शुद्ध सत्वगुण असं म्हणतात. आणि हा शुद्ध सत्वगुण आला की आपल्याकडे वैराग्य येतं, आपोआप विरक्ती येते आणि रात्रंदिन करता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. अशा प्रकारे आपल्याला ते दर्शन होणार आहे आणि आपला आत्मउद्धार होणार आहे. आपल्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होऊन आपण या पृथ्वी तलावरून परत येण्या जाण्याचा प्रवास थांबवणार आहोत. म्हणून जीवनामध्ये हे रज नसेल तर तमाचं महत्त्व कळणार नाही, तम नसेल तर सत्वाचं महत्त्व कळणार नाही. म्हणून रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला, हे तुकोबाराने सांगितलं. मग तुकोबाराय काय सांगतात? तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अनिर्षी. तर हा परमार्थ आपल्याला जर केला तर मग आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेला या तिन्ही देवांनी जसं अनुसयेच्या पोटी जन्म घेतला आणि श्री दत्त नावानं ते प्रकट झाले आणि सगळ्यांचे गुरु बनून जगाचा उद्धार केला. तुमचा आमचा सगळ्यांचा उद्धार केला. त्यांनी माझा उद्धार केला म्हणून मी 2.5-3 तास बोललो. कारण गुरूंचे अनंत उपकार आपल्यावर असतात. त्या ब्रह्म विष्णू महेश आज मार्गशीर्ष पौर्णिमेला अस्तमान म्हणजे सूर्य मावळतीकडे चाललेला आहे, अशा वेळेला तिन्ही सांजांच्या वेळेला मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्री आणि अनुसयेच्या पोटी जन्माला आले. अशा परब्रह्म स्वरूप गुरुमाऊलींनी प्रवचनास प्रारंभ केला. यानंतर सांगता आरती झाली आणि या सुंदर सोहळ्याची समाप्ती गाराणे घालून करण्यात आली. परमपूज्य स्वामीजींनी सर्वांना शुभाशीर्वाद देत स्वगृही परतण्याची परवानगी दिली. श्री गुरुदेव.